नमस्कार विद्यार्थी, आज आपण पाहणार आहोत बौद्ध दर्शन. ठीक आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण दर्शनाचा एक बेसिक इंट्रोडक्शन पाहिलं. ठीक आहे. इंट्रोडक्शन पाहिल्यानंतर आपण पहिलं दर्शन पाहिलं, चारवाक दर्शन. ठीक आहे. या चारवाक दर्शनामध्ये त्याची काय वैशिष्ट्य होती ती सर्व आपण डिटेलमध्ये पाहिली. आजच्या लेक्चरमध्ये आपण बौद्ध दर्शन पाहूया. ठीक आहे. बौद्ध दर्शन कुणी लिहिलं आहे किंवा मग याचे जे प्रवर्तक किंवा संस्थापक कोण आहेत? गौतम बुद्ध. ठीक आहे. गौतम बुद्धाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे. भगवान गौतम बुद्ध यांचं नाव सिद्धार्थ असं होतं. ठीक आहे. दर्शनाचे काही पर्यायी नाव सांगितलेले, ज्याला तथागत दर्शन सुद्धा म्हणतात, सौगत दर्शन सुद्धा म्हणतात किंवा मग नैरात्यवाद असं सुद्धा म्हटलं जातं. गौतम बुद्धांची सुद्धा काही पर्यायी नावं दिलेली आहेत. शाक्य मुनी, कारण ते शाक्य कुळातले होते म्हणून त्यांना शाक्य म्हणून म्हटलं जातं, किंवा शाक्य सिंह म्हटलं जातं, किंवा मग शास्ता म्हटलं जातं. ठीक आहे. दर्शनाचा जो प्रकार सांगितलाय तो नास्तिक दर्शन आहे. नास्तिक दर्शनाचे 3 आपण दर्शन पाहणार आहोत, तुम्हाला ऑलरेडी सांगितले मी. पहिलं दर्शन आपण पाहिलं चारवाक दर्शन. ठीक आहे. चारवाक दर्शनातून आपण आता सेकंड पाहतो आहे बौद्ध दर्शन. ठीक आहे. बौद्ध दर्शन आणि तिसरं दर्शन आपण पाहणार आहोत जैन दर्शन. ठीक आहे. हे तीनही दर्शन जे आहेत ती आपली नास्तिक दर्शनाचे प्रकार आहेत. ठीक आहे. आता आपण याची वैशिष्ट्य पाहूया की बौद्ध दर्शनामध्ये त्यांची काय वैशिष्ट्य आहेत. आता प्रत्येक दर्शन, मी तसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक दर्शनाचा आपल्याला क्लिनिकली फायदा होणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळं प्रत्येक दर्शनाला थोडंसं सिरियसली विचार करता किंवा क्लिनिकली पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करता आपण कुठला असा पॉईंट आहे जो आपल्या आयुर्वेदाशी रिलेटेड आहे किंवा मग आपल्या क्लिनिकल नॉलेजशी रिलेटेड, आपण तसा प्रयत्न करूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण काही पॉईंट्स तुम्हाला समोर दिसतील ज्याचा कुठे ना कुठेतरी आपल्या क्लिनिकल नॉलेजशी संबंध येणार आहे. आता आचार्यांनी म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी आर्य सत्य सांगितलेले, 4 प्रकारचे आर्य सत्य त्यांनी सांगितले. पहिला आहे दुःख, दुसरा आहे दुःख कारण, तिसरा आहे दुःख निरोध आणि चौथा आहे दुःख निरोध मार्ग. याला 4 गोष्टींना आपण 4 आर्य सत्य असं म्हटलं जातं. या आर्य सत्यामध्ये पहिलं जे सांगितलेलं ते दुःख आहे. याचा अर्थ काय की जगामध्ये सर्वत्र दुःख भरलेलं आहे, मानवी जीवन हे दुःखमय असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यामुळे त्याला आपण दुःख असं नाव दिलं. दुसरं आहे त्यांनी दुःखाचं कारण सांगितलं. तर दुःखाचं मूळ कारण काय आहे? अविद्या आहे. तसं पाहायला गेलं तर त्यांनी जे मूळ कारण सांगितलेलं तर ती इच्छा आहे किंवा मग, ठीक आहे, दुःखाचे मूळ कारण ही इच्छा असते. म्हणजे एक जी काही डिझायर आहे आपली ती दुःखाचं मूळ कारण असं सांगितलेलं आहे. पण त्याच्या आधी कुठेतरी त्या गोष्टीबद्दल आपल्याला अविद्या म्हणजे त्यात अज्ञान असल्यामुळे कुठेतरी ह्या इच्छा निर्माण होतात. याचाच अर्थ याला तृष्णा सुद्धा म्हटलेला आहे. ठीक आहे. तृष्णा सुद्धा म्हटलेला आहे. म्हणजेच दुःखाचं मूळ कारण जे तृष्णा सांगितलेलं आहे त्याच्या अगोदर हे अविद्या येतं, म्हणून इथे आपण अविद्या हा शब्द वापरलेला आहे. दुःख निरोध म्हणजे काय? सॉरी, ज्या अर्थी दुःखाला कारण आहे त्या अर्थी त्याला दुःखाला टाळता पण येऊ शकणार है ना. प्रत्येक गोष्ट जी कोणती गोष्ट आपण बाळगतो, इच्छा बाळगतोय किंवा मग अजून काही करतोय, तर त्या प्रत्येक गोष्टीला जसं कारण आहे तर त्याला आपल्याला थांबवण्यासाठी सुद्धा काही कारण असणार. जसं ज्या अर्थी दुःखाला कारण आहे त्या अर्थी त्या कारणाचा निरोध केल्यास दुःखाचा संपूर्ण नाश होऊ शकतो, असं त्याचं दुःखाचा निरोध दिलेला आहे. म्हणजेच की कुठेतरी दुःखाचं कारण जर तृष्णा आहे तर आपण तृष्णेवरती जर कंट्रोल केला तर कुठे ना कुठेतरी आपलं दुःख थांबणार आहे. म्हणून त्यांनी त्याला एक दुःख निरोध असं नाव दिलेलं आहे. आणि दुःख निरोधासाठी त्यांनी काही मार्ग सांगितलेले, त्याचा उल्लेख केलाय दुःख निरोध मार्ग म्हणून, किंवा यालाच आपण अष्टांगिक मार्ग असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. अष्टांगिक मार्गाचं जे काही एक्सप्लेनेशन आलंय त्याच्यामध्ये 8 मार्ग जे सांगितलेले आहेत. कोणते कोणते? पहिलं सम्यक दृष्टी, दुसरं सम्यक संकल्प, तिसरं सम्यक वाक, चौथं सम्यक कर्मांत, 5वं सम्यक अजीविका, 6वं सम्यक व्यापार, 7वं सम्यक स्मृती आणि 8वं सम्यक समाधी. तर याला आपण 3 भागांमध्ये डिवाइड करतो. पहिली जी दोन आहेत ही आहेत शील व्यक्ती, सॉरी प्रज्ञा. ठीक आहे. प्रज्ञा म्हणजे विजडम, म्हणजे याला नॉलेज आपण म्हणू शकतो. ठीक आहे. दुसरं आहे जी वाक, कर्मांत आणि अजीविका. ठीक आहे. किंवा मग आपलं व्यापार जरी म्हटलं तरी ही आहेत प्रज्ञा शील. ठीक आहे. प्रज्ञा आणि शील म्हणजे तुमची नीतिमत्तेच्या बाबतीमध्ये ही सगळ्या गोष्ट आहेत. ठीक आहे. आणि ह्याला म्हणजे सम्यक स्मृती आणि समाधी या 2 गोष्टीचा जो उल्लेख केलेला आहे तो आपल्या समाधीमध्ये आहे. ठीक आहे. प्रज्ञा, शील आणि समाधी अशा 3 गोष्टींमध्ये आपण याला डिवाइड करू शकतो. म्हणजे जर समजा आपण याचे प्रत्येकाचे अर्थ पाहिले तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल
की पहिलं जे सम्यक दृष्टी म्हणलेलं आहे, सम्यक दृष्टी म्हणजे सम्यक ज्ञान ठेवणं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एक मूळ ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे, त्याला आपण सम्यक दृष्टी असं म्हणतो. दुसरं आहे सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे तुमची जी थॉट प्रोसेस आहे, ठीक आहे, तुमचे जे विचार आहेत तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे, पॉझिटिव्ह विचार असले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं जसं नॉलेज घेतात त्यानुसार तुमचे विचार इम्प्रूव्ह होतात असं त्यांचं म्हणणं. तिसरं आहे सम्यक वाक. सम्यक वाक म्हणजे तुमची जी वाणी आहे ती योग्य असली पाहिजे, ती सम्यक असली पाहिजे. सम्यक म्हणण्याचा अर्थ की ते शुद्ध असली पाहिजे, किंवा मग कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये वाणी म्हणजे जी खोटं नसलं पाहिजे, म्हणजे तुम्ही खोटं न बोललं पाहिजे, ठीक आहे. त्याचा अर्थ काय, आपण सत्य बोललं पाहिजे. दुसऱ्याची निंदा नाही केली पाहिजे, ठीक आहे. कुठल्याही व्यक्तीबद्दल निंदनीय शब्द नाही वापरले पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. चौथा आहे सम्यक कर्मांत. म्हणजे तुमची जेवढी काही कर्म आहेत ती सुद्धा सम्यक असली पाहिजे, एक समाधानकारक असली पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सम्यक अजीविका. सम्यक अजीविका म्हणजे तुमचं जे काही संपत्ती कमवण्याचा किंवा वेल्थ कमवण्याचा जो मार्ग आहे तो आजीविका, म्हणजे आपल्याला जो जीवन जगण्यासाठी जे पैसा लागतो किंवा मग जे काही गोष्टी लागतात ते कमवण्याचा मार्ग हा योग्य मार्ग असला पाहिजे. म्हणजे चोरी चपाटा करून पैसा न कमवणे, ठीक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची इमानदारी दिसली पाहिजे, ठीक आहे. योग्य कर्म करून मेहनत करूनच पैसा कमावला पाहिजे. चोरी करून किंवा मग नाका टाकून किंवा कोणाला काही हानी पोहोचवून तर आपण आजीविकेचं साधन नाही बनवलं पाहिजे, ठीक आहे. सहावा आहे सम्यक व्यापार. म्हणजे तुमच्या ज्या सवयी आहेत त्या योग्य असल्या पाहिजे, ठीक आहे. कुठल्याही वाईट सवयीमध्ये तुम्हाला इथे नाद नसला पाहिजे वाईट सवयीचा, ठीक आहे. दुसरा आहे सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजे प्रत्येक गोष्टीबाबत तुम्हाला आकलन झालं पाहिजे, तुमच्या मनाची शक्ती वाढली पाहिजे, ठीक आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, त्याला आपण सम्यक स्मृती असं म्हणतो. त्याच्यानंतर सम्यक समाधी. सम्यक समाधी हा एक असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींच्या पर्याय, जसं की एखाद्या गोष्टीचं चिंतन केल्यानंतर किंवा तपस्या केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुच्छ वाटायला लागतात आणि तुम्ही एका वेगळ्या अवस्थेमध्ये एंटर करतात, त्याला आपण समाधी अवस्था म्हणतो. किंवा त्या सगळ्या गोष्टींबद्दल एक तुच्छ भावना निर्माण होते. आपलं जीवन एक क्षणभंगूर आहे, म्हणजे ते क्षणिक आहे असा भावनेचा जेव्हा आपल्याला विचार येतो तेव्हा ती आपली अवस्था असते सम्यक समाधी. तर ह्या 8 मार्गाचा जर आपण अवलंब केला तर कुठेतरी आपल्याला आपल्या लाईफ मधले दुःख कमी करता येईल असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काही पंचशील सांगितलेले आहेत. पंचशील म्हणजे 5 असे मार्ग सांगितले आहेत नीतिमत्तेची, ज्याच्याद्वारे तुम्ही दुःखाला कमी करू शकता किंवा मग तुम्ही एक आदर्श जीवन जगू शकता. ही पाली भाषेतली काही शब्द आहेत, त्याचा अर्थ मी समोर लिहिलेला आहे. पहिला शब्द आहे पानाती पाता वेरमणी. पानाती पाता वेरमणीचा अर्थ सांगितलेला आहे की मी जीव हिंसेपासून अलिप्त राहील, म्हणजे मी कुठल्याही प्रकारची हिंसा करणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर अदिन्न दाना वेरमणी या शब्दाचा अर्थ होतो की मी चोरी करण्यापासून अलिप्त राहील, म्हणजे मी कुठल्याही प्रकारची चोरी करणार नाही, ठीक आहे. किंवा मग तशा प्रकारचं कुठलंही कृत्य करणार नाही. याला आपण अदिन्न दाना वेरमणी हा पाली भाषेचा एक शब्द, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे कामेसु मिथ्याचारा वेरमणी. याचा अर्थ असा होतो की मी काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहील, म्हणजे मी काम वासनेच्या अधीन होणार नाही किंवा मग त्यापासून मी अलिप्त राहील किंवा दूर राहील, ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा शब्द दिला त्यांनी मुस्सावादा वेर. म्हणजे मुस्सावादा वेर म्हणजे मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहील, म्हणजे मी नेहमी सत्य बोलेल, मी खोटं बोलणार नाही किंवा मग खोटं बोलण्यापासून दूर राहील, अलिप्त राहील असा याचा अर्थ होतो. आणि 5वं जे दिलंय ते सुरामेरे मद्यपमाद ठाणा वेरमणी हे एक दिलेलं आहे, ज्याचा अर्थ होतो की मादक वस्तूंच्या सेवनापासून, म्हणजे कुठल्याही नशिल्या पदार्थाच्या सेवनापासून मी दूर राहील किंवा अलिप्त राहील. ते 5 प्रकारची जी शील मार्ग दिलेली आहे त्याला आपण पंचशील असं म्हणतो. या मार्गामुळे सुद्धा आपलं कुठेतरी जीवन हे चांगलं सुखमय होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. त्यांनी 10 पारमिता सुद्धा दिलेत, म्हणजे ते शील मार्ग सांगितलेले की ह्या प्रकारची फॉलोविंग जर समजा तुम्ही राहिली किंवा मग तुमचं जीवन या प्रकारे जर फॉलो केलं तर कुठेतरी तुम्ही जीवनामध्ये सक्सेसफुल व्हाल किंवा मग दुःखाच्या याच्यापासून तुम्ही दूर राहाल, ठीक आहे. तर पहिलं दिलं आहे शील, म्हणजे तुमची नीतिमत्ता व्यवस्थित पाहिजे, है ना. नीतिमत्ता जी आहे ती तुम्ही सम्यक ठेवली पाहिजे, किंवा मग तुम्ही कुठल्याही प्रकारामध्ये म्हणजे तुमची जी काही जीवनाची ध्येय आहे, जीवनाची मूल्य आहे ती वेगळ्या प्रकारचे ठेवली पाहिजे, ठीक आहे. दुसरं आहे दान. म्हणजे तुम्ही प्रत्येक व्यक्तीला किंवा मग जिथे गरज आहे तिथे निस्वार्थपणे दान केलं पाहिजे. त्याच्यानंतर उपेक्षा. उपेक्षा म्हणजे तुमची जी काही कर्म आहेत ते तुम्ही निरपेक्षपणे करत राहिले पाहिजे. तुमचे जे काही प्रयत्न करणार आहे, ठीक आहे, तर ते निरपेक्षपणे तुम्ही करत राहायला पाहिजे, फळाची चिंता जास्त न करता. त्याच्यानंतर चौथं दिलेलं आहे नैष्कर्म्य. नैष्कर्म्य म्हणजे मी कुठल्याही ऐहिक सुख जे असतात, जे क्षणिक सुख आपण ज्यांना म्हणतो, त्या क्षणिक सुखाचा आपण त्याग करायला पाहिजे किंवा त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे, त्याला आपण नैष्कर्म्य असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे 5वं वीर्य. वीर्याचा अर्थ असा होतो की तुम्ही प्रत्येक गोष्ट जी काही तुमच्या हातामध्ये गोष्ट घेतलेली आहे
त्या गोष्टीला तुम्ही कम्प्लीट करा, किंवा मग ते जे काही कोणतं कर्म तुम्ही चालू केलं आहे त्या गोष्टीला तुम्ही कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यालाच आपण वीर्य असं म्हणतो. ठीक आहे, जसं की आपण आता BMS ला ऍडमिशन घेतो तर कुठल्याही हालतीमध्ये आपल्याला कुठलाही प्रयत्न करून ते BMS पूर्णपणे कम्प्लीट करायचं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर शांती, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही शांत स्वभाव ठेवा. तुमचा जो नेचर आहे ते तुम्ही शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सत्य, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही सत्य बोललं पाहिजे. खोटं बोलण्याचा कुठलाही प्रकार नाही केला पाहिजे. ठीक आहे, अधिष्ठान. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे अधिष्ठान. 8-9 आहे करुणा आणि 10 आहे मैत्री. ठीक आहे, ह्या गोष्टींचा अर्थ असा होतो की तुम्ही जिथे कुठल्याही गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता त्याच्यामध्ये तुमचे अधिष्ठान, ते काम पूर्ण झाल्याची भावना किंवा करण्याची भावना. त्याच्यानंतर करुणा. करुणा म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही दया भाव ठेवला पाहिजे. आणि मैत्री म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किंवा मग प्रत्येक जीवाला तुम्ही मैत्री भाव दिला पाहिजे, असं त्याचा अर्थ होतो. तर हे 10 पारमिता म्हणजे किंवा शील मार्ग भगवान गौतम बुद्धांनी सांगितले, जे की तुम्ही लाईफ मध्ये पाळू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी जे प्रमाण मानलेली ती 2 प्रमाण मानलेली, एक प्रत्यक्ष प्रमाण आणि एक अनुमान प्रमाण. ठीक आहे, आचार्य चार्वाकांनी काय मानलं होतं? फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानलं होतं, त्यांनी अनुमान प्रमाण सांगितलेलं नव्हतं. पण भगवान गौतम बुद्धांनी काय सांगितलेलं आहे? प्रत्यक्ष आणि अनुमान हे 2 प्रमाणे त्यांनी मानलेले आहे. आता बौद्ध दर्शनाचे जे मूळ वाङ्मय सांगितलेलं आहे ते त्रिपिटक म्हणून आहे. ठीक आहे, त्रिपिटक याच्यामध्ये पहिला आहे सुत्त पिटक, दुसरा आहे विनय पिटक आणि तिसरा आहे अधिधम्म पिटक. पिटक म्हणजे त्या धर्माचं एक योग्य ज्ञान. ठीक आहे, एक योग्य ज्ञान आहे, त्याला पिटक असं म्हणतो आपण. पहिलं जे आहे सुत्त पिटक, सुत्त पिटकामध्ये काय काय उल्लेख आहे किंवा मग त्याचं जे विभाजन केलं ते दीर्घ निकाय, मंजीव निकाय, अंगोत्तर निकाय, संयुक्त निकाय आणि खुद्दकी निकाय या 5 भागामध्ये त्याचं इथे डिवायडेशन केलेलं आहे. ठीक आहे, दुसरं पिटक सांगितलेलं विनय पिटक. विनय पिटक म्हणजे विनय म्हणजे अनुशासन किंवा नियम. ठीक आहे, तर विनय म्हणजे अनुशासन किंवा नियम पाळणे आहे. त्याच्यामध्ये ज्यामध्ये बौद्ध भिक्षूंचे आचरण, त्यांची दिनचर्या कशी असावी, भिक्षू संघाविषयी नियम आणि भिक्षू संघाचा इतिहास हा सविस्तर इथे विनय पिटकामध्ये वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, विनय पिटक याचे चुल्लवक आणि महावग असे 2 भाग केलेले आहेत. आता एक एक भाग आपण पाहूया की याचा आयुर्वेदाशी काय संबंध आहे. चुल्लवक भागामध्ये आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे, जसं जेंताक स्वेद हा स्वेदाचा एक प्रकार सांगितला आहे, जो तुम्ही चरकमध्ये शिकणार आहात, त्याचा उल्लेख आपल्याला चुल्लवक भागामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर व्रणशोधक आणि व्रणरोपक औषध. व्रणशोधक आणि व्रणरोपक म्हणजे आपण जे काही जखम होते आपल्या शरीरामध्ये त्याला आपण व्रण म्हणतो. ठीक आहे, तर व्रणशोधक म्हणजे जखम भरण्यासाठी जे किंवा मग जखमेमध्ये जे काही इन्फेक्शन आहे, घाण आहे, ती बाहेर काढण्यासाठी आपण ह्या 2 द्रव्यांचा उपयोग करतो. त्याला आपण व्रणशोधक म्हणतो. आणि व्रणरोपक, रोपक म्हणजे त्याला भरून आणण्यासाठी जे हेल्प करणारे द्रव्य आहे त्याला आपण व्रणरोपक म्हणतो. या दोनही पदार्थांचा उल्लेख किंवा दोनही द्रव्यांचा उल्लेख आपल्याला चुल्लवक भागामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट काय मिळते जी आयुर्वेदाशी रिलेटेड आहे, सर्पदंश चिकित्सेतील अनेक विषनाशक योग सुद्धा चुल्लवक भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आयुर्वेदामध्ये जेवढे काही योग सांगितले त्याच्यापैकी कुठे ना कुठे ते सगळ्यात जास्त योग आपल्याला इथे चुल्लवक भागामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर घृत, तैल, क्षोद्र, नवनीत आणि खडीसाखर यांचे अनेक औषधी योग जे आहे ते सुद्धा आपल्याला चुल्लवक भागामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर 5वं आहे यंत्रशस्त्र आणि उपशस्त्र यांचा सुद्धा उल्लेख आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. आणि 6वं मस्तिष्क व उदरावरील शस्त्रक्रिया. मस्तिष्क म्हणजे आपलं जे काही ब्रेन आहे त्याच्यावरच्या शस्त्रक्रिया, आणि उदर म्हणजे आपला जो पोटाचा भाग आहे, ऍब्डोमेनचा भाग आहे, त्याच्यावरती जेवढ्या काही शस्त्रकर्म आहेत त्याचा सुद्धा उल्लेख आपल्याला या चुल्लवक भागामध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा भाग पाहतो आपण महावग भाग. महावग भागामध्ये आचार्यांनी म्हणजे आपल्या ज्या संहितेमध्ये काही गोष्टी आल्या त्याच्यापैकी काय काय, जसं त्रिदोष कल्पना आहे त्याचा भाग याच्यामध्ये आपल्याला महावग भागामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला स्नेह आणि स्वेद, स्वेदनापैकी महास्वेद हा प्रकार, संभार स्वेद, कुंभस्वेद आणि जेंताक स्वेद या सगळ्या स्वेदांचा प्रकाराचा उल्लेख जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे रक्तमोक्षण. रक्तमोक्षणाचा सुद्धा इथे महावग मध्ये आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तिसरा आहे वनस्पतीपासून औषधी कल्प निर्माण करण्याची विधी. म्हणजेच कुठल्याही वनस्पतीपासून जेव्हा आपण औषधी कल्प निर्माण करतो त्याच्या सुद्धा काही विधी आपल्याला इथे या पिटकामध्ये पाहायला मिळतात. चौथा आहे औषधी संग्रह आणि संरक्षण विधी. म्हणजे औषधीचा संग्रह कसा करायचा प्लस त्याची संरक्षण विधी काय आहे, म्हणजे त्याला संरक्षित कसं करायचं, त्याला सांभाळून कसं ठेवायचं याची सुद्धा विधी आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याच्यानंतर अंतर्गत व शिरोगत शल्यकर्म. अंतर्गत म्हणजे आपले जे इंटेस्टाइनलचे डिसीजेस असतात, ठीक आहे, आतड्यांचे जे आजार असतात, आणि शिरोगत म्हणजे आपल्याला
जेवढा काही हेडची भाग रिलेटेड आहे त्याच्या बाबत जे शल्यकर्म म्हणजे सर्जरीज आहेत त्या सुद्धा इथे आपल्याला उल्लेखित पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पांडू व्याधीमध्ये गोमूत्र हरितकीचा उल्लेख दिलेला आहे. पांडू म्हणजे आपला जो अॅनिमिया आहे मॉडर्न सायन्स मध्ये त्याला आपण पांडू असं म्हणतो, आणि त्याच्याशी रिलेटेड किंवा मग त्याच्यावरची जी चिकित्सा आहे त्याच्यामध्ये गोमूत्र हरितके वापरलं जातं. याचा उल्लेख सुद्धा आपल्याला इथे महाभारतमध्ये किंवा या पिटकामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मांसवृद्धीवरती आपण लवण प्रयोग करावा असा सुद्धा उल्लेख आपल्याला इथे पाहायला मिळतो. ठीक आहे, तर हे पूर्ण जेवढं काय आपल्या आयुर्वेदामध्ये आपण फॉलो करतो ते आपल्या संहितेमध्ये उल्लेखित आहे, तसाच उल्लेख आपल्याला या पिटकामध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे, तिसरं पिटक आहे आदिधम्म पिटक. आदिधम्म पिटक म्हणजे यामध्ये एकूण प्रकार 7 प्रकार एकूण, त्यामध्ये मुख्यतः तात्विक चर्चा यामध्ये याचा अर्थ की आदिधम्म पिटक याच्यामध्ये टोटल 7 प्रकरणं दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्यतः तात्विक चर्चाच केलेली आहे. ठीक आहे, तर ह्या प्रकारे हे तीनही पिटक आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्या आयुर्वेदाशी रिलेटेड पाहायला मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जर समजा बौद्ध धर्माचे आयुर्वेद शास्त्रात महत्व आणि उपयोगिता जर पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी मिळतील की जसा पहिला आहे क्षणभंगुर वाद. ठीक आहे, क्षणभंगुर वादाचा स्वीकार हा स्वभाव परमवादात केलाय. म्हणजे जे भगवान बुद्धांनी क्षणभंगुर वाद सांगितलेला आहे त्याचा उल्लेख जो आहे तो कुठेतरी स्वभाव परमवाद जो आपल्या आयुर्वेदाचा वाद आहे किंवा आयुर्वेदाचा एक विशिष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आचार्य चरकांनी हा श्लोक दिलेला आहे ज्याच्यामध्ये म्हटलंय की जायंते हेतुर वैषम्यात विषम देह धातवा हेतू सामन्यात समासतेशा स्वभाव परमवाद सध्या. याचा अर्थ आहे की जेवढे काही शरीरातले धातू आहेत, ठीक आहे, जेवढे काही शरीरातले धातू आहेत म्हणजे जे 7 धातू आपण वाचतो त्याच्यामध्ये जर समजा साम्यता राहिली, हेतू वैषम्यात विषमा हेतू सामन्यात समासतेशा, म्हणजे जर समजा हे गोष्टी म्हणजे धातू जे आहे ते समान अवस्थेमध्ये राहिले तर आपलं शरीर सुखमय राहतं, आणि जर समजा याच्यामध्ये किंवा मग याच्या हेतूमध्ये विषमता निर्माण झाली, ठीक आहे, धातूमध्ये विषमता जर निर्माण झाली तर कुठेतरी आपल्या शरीरामध्ये दुःख निर्माण होतं किंवा आजार निर्माण होतात. यालाच आपण स्वभाव परमवाद असं म्हणतो, आणि स्वभाव परमवादाचा उल्लेख आपण क्षणभंगुर वादामध्ये सुद्धा स्वीकार केलेला. म्हणजे क्षणभंगुर वाद काय सांगतो की आपलं जे शरीर आहे प्रत्येक क्षणाला झिजतं आणि प्रत्येक क्षणाला नवीन पेशी बनतात आणि कुठे ना कुठेतरी ज्यांचा जन्म होतो तेच आपल्याला समोर मृत्यूमध्ये सुद्धा कन्वर्ट होताना पाहायला मिळतं. म्हणजे ज्यांचा जन्म आहे त्यांचा मृत्यू हा पक्का असतो. तसंच आपल्या आचार्य चरकांनी सुद्धा सांगितलेलं की जेवढे काही आपल्या शरीरातले धातू आहेत त्याची सुद्धा वेळोवेळी झीज होत राहते, आणि त्या झिजेनंतर म्हणजे एक काळ असा येतो की आपल्याला मृत्यू होतो. तर हाच आपला स्वभाव परमवाद आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे चालून त्याचं शरीयते तत् शरीरम असाही उल्लेख मिळतो आपल्याला. म्हणजे प्रत्येक क्षणाला आपलं शरीर हे झिजत असतं आणि कुठे ना कुठेतरी आपण प्रत्येक अवस्थेमधून आपल्याला वेगळ्या अवस्थेमध्ये कन्वर्ट होतो. जसं की बालपण आहे, त्याच्यानंतर म्हणजे आपली कुमारावस्था येते, तरुणावस्था, त्याच्यानंतर मग आपण वृद्धावस्थेमध्ये प्रवेश करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आयुर्वेदाने सुद्धा तृष्णा हेच दुःखाचे कारण सांगितलेलं. आयुर्वेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की तृष्णा हेच आपल्या मूळ दुःखाचे कारण आहे. आणि अष्टांग मार्गाचा जसं अष्टांग मार्ग सांगितलेले भगवान गौतम बुद्धांनी, तसेच आपल्या आचार्यांनी सद्वृत्त पालन आणि आचार रसायन सांगितलेलं. म्हणजे जर समजा तुम्हाला चांगलं जीवन जगायचं आहे तुम्हाला सदवृत्ताचे पालन करायचे आणि आचार रसायनाचे सुद्धा सेवन करायचे आहे असं आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर बौद्ध दर्शन आणि आयुर्वेद याच्यामध्ये खूप सारी साम्यता आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी जेवढ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कुठे ना कुठेतरी आपल्या आयुर्वेदाची सुद्धा मॅच होतात. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये जसं स्वभाव परमवाद आहे की शरीर तर शरीरम आहे, क्षणिक जे आपलं शरीर आहे ते क्षणिक सुख आहे किंवा मग क्षणिक आहे, प्रत्येक वेळेस आपल्याला शरीराची झीज पाहायला मिळते. तसंच आपलं आयुर्वेद शास्त्र सुद्धा सांगतं की प्रत्येक क्षणाला आपल्या पेशी किंवा मग आपल्या जेवढ्या काही सेल्स आहेत त्या डिस्ट्रॉय होतात आणि नवीन नवीन बनत असतात. ठीक आहे, तर हे कुठे ना कुठेतरी आपल्या बौद्ध दर्शनाशी म्हणजे समानता ठेवणारं शास्त्र आहे असं बौद्ध दर्शनामध्ये सांगितलं. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण जैन दर्शन पाहूया. ठीक आहे.